तुम्हाला म्हणला होता ना लग्न करीन तर अपर्णा संगत करीन, तसं झालं नाही म्हणून रात्री पळून लावली तिला. बोल ना, सांग की कोण आहे तुझी ती, सांग ना कोण आहे तुझी ती. बोल कोण आहे तुझी ती, सांग कोण आहे तुझी ती. रॉकेट कोण आहे तुझी ती, अरे बोल कोण आहे तुझी ती. तुझ्या तर कोण आहे तुझी ही, बोल बोल ना कोण आहे तुझी ही. बोलणे शहनशाह, कोण आहे अपर्णा तुझी. तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय मी, आजपासून आपली बायको आहे माझी. हिम्मत असेल ना तर आता हातच लावून दाखवा. गावकऱ्यांनो, बघितलं का तुमच्या समोर काय चाललंय ते, बघा तुमच्या डोळ्यानं. काय हो सरकार, तुम्ही स्वतःला सरकार म्हणवताना बघा तुमच्या पुतण्यानं काय कांड करून ठेवलंय ते. अर्जा हे सरकार, अहो माझ्या पुढे दुसरा पर्याय नव्हता. त्या हरामखोरांनी जीव घेतला असता तिचा. पर्याय नव्हता, पर्याय नव्हता. अरे तुला आधीपासून हेच तर करायचं होतं. लाज नाही वाटत का स्वतः घाण करायची. हो वहिनी, आल्यापासून बघतोय तुम्ही गाण पाप गाण पाप काय लावलंय. हा एका लहान पोरीला चार चौघात बोलताना तुम्हाला लाज नाही का वाटत. तिचे चारित्र्यावर शिंतोडे उडवताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. आता त्या पुरीच्या चारित्र्यातच खोटे तर काय करणार आम्ही. पण त्या अरे तू काय आता अक्षता टाकायला थांबणार आहेस का इथं. चल बाद झाला तेवढा तमाशा. नाही नाही, मी गप नाही बसणार. मला हे लग्न मान्य नाही. अपर्णा फक्त माझी आहे. खबरदार, जर का पुढे याल ना तर आमच्या सगळ्यांची गाठ आहे. अरे काय चाललंय काय सगळं तुमचं, हा काय येडफीड लागलं काय तुम्हाला. हे असं कुठं लग्न असतं होय. अरे त्या पोरीला तरी विचारलंय का तुम्ही, गळ्यात नुसतं मंगळसूत्र घातलं म्हणजे ती त्याची बायको होत नाही. नाही, मला हे लग्नच मान्य नाही. मी काढून फेकतो ते गळ्यातलं मंगळसूत्र. छत्तर संकल्पराव, हा माग. मला मान्य हे लग्न. मला माहितीये माझ्या आप्पीनं काही चुकीचं केलेलं नाहीये आणि एक बाप म्हणून मी तिच्या पाठीची खंबीरपणे उभा आहे. ओ बापू, अहो आपली लायकी काय, आपण बोलतोय काय. हा पुढे ते आई. ओ आई, आई अहो काय चाललंय सगळं. हा तुम्हाला गावात तोंड टाकायला जागा नाही. जा, गाव सोडून जा, नाही तर जीव द्या कुठेतरी. तुमच्या पुरीनं तुमच्या तोंडाला काळं फासलंय. जा, द्या जीव द्या, जा. त्यांनी काय करायचं आणि काय नाही ना हे तुम्ही नाही सांगायचं, कळालं ना. आता आप्पीने जे काही सांगितलंय ना ते खरंय का खोटंय ते सिद्ध करा आधी आणि मग बोला. मग काय तर, ज्या दोघांनी लग्न केलं ना त्यांच्या घरचे त्यांच्या सोबत आहेत. पोराचा भाऊ आहे, पोरीचा भाऊ, हा आणि हो यशा मामा सुद्धा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवरा नवरीचे बाप त्याच्या पाठीशी उभे आहेत. ए काका, काय बोलतोय तू आणि दादा बोलून काय होणार आहे. सरकार, तुम्ही सांगा, मान्य तुम्हाला हे लग्न. दादा, तुला हे लग्न मान्य आहे ना. सरकार, सरकार सगळ्यांच्या शब्दाचा मान राखा. माझ्या पुरीला पदरात घ्या. ओ सरकार,
अहो बोला की, बोला. गप का उभेत, बोला का काढू तुमचे सगळे नाटक. सुजा, मगाशी मांडवा बाहेर तू कोणा तरी भेटायला गेला होतास ना? कुणीतरी आलं होतं संकल्परावांकडे. आप्पी म्हणत होते ते म्हातारे तर नसतील ना? माझ्याशी बोलताना एक वेळा नाही 10 वेळा विचार करायचा. 10 वेळा. सरकार नाव आहे माझं. सगळ्यांचे धागेदोरे असे बोटात घालून फिरतो मी. कुठला कधी खेचला जाईल ना हे फक्त मला माहित असत. सरकार, तुम्हाला हे लग्न मान्य आहे का? बस. जे झालं ते झालं. अहो झालं काय झालं? हा, तुमच्या सगळ्यांना काय येडबीड लागलं काय? अहो माझी फसवणूक झाली या गावात. फसवणूक झाली माझी आज गावात. संकल्पराव, फसवणूक तर आमची झालीये. त्या म्हातारीने काय सांगितलेलं ते मी ऐकलंय. त्यांच्या डोळ्यात तळतळाट बघितलाय मी. शिव्या शाप ऐकले तुमच्यासाठी. सांगितलं ना मागाशी, बायको आहे ती माझी, आणि तिच्या बापाला हात म्हणजे माझ्या बापाला हात. खांद्यातनी काढून ठेवील. चल निघ. बापू, मी तुमचे हात जोडून माफी मागतो. जे काय झालं ना माझ्याकडून त्यासाठी मी आयुष्यभर माफी मागेल तुमची. पण बापू, त्यावेळी जे योग्य वाटलं ना तेच मी केलं. आणि एखादी गोष्ट केली ना तर ती पूर्णत्वालाच न्यायची. हेच माझ्या बापाने मला शिकवलंय. आयुष्यभर हेच शिकवलंय. बापू, मी तुमची आणि मामींची हात जोडून माफी मागतो आणि तुम्हाला विनंती करतो की जर आप्पीसाठी योग्य मुलगा वाटत असेल ना मी तुम्हाला, तर आणि तरच माझा जावई म्हणून स्वीकार करा. ताई, माझ्या पोरानं जे काय केलं ना त्यासाठी मी मनापासून माफी मागतो. बर, तुम्ही हवं ते सगळं विसरून जावा. पण माझा मुलगा जावई म्हणून तुम्हाला मनापासून मान्य असेल ना तरच या लग्नाला होकार द्या. उगाच मन मारून हो म्हणू नका. बापू, आप्पीच्या आयुष्यभर काळजी घेईन मी. तिला काय कमी पडून देणार नाही. तिच्या मनाचा कायम विचार करेल. अर्जुन, अरे का बापाला अजून काय पाहिजे असतं रे? पोरीचं सुख, अजून काय? मला हे लग्न मान्य आहे. अर्जुन, अरे सरकारांना सरकार, बाळा, अक्षता घेऊन ये. रॉकेट कामाला लाग. सदू जेवणाचं बोल. चला रे. तुमच्या सगळ्यांना हे लय मागात पडणार आहे बर का. संकल्प ढोबळे नाव आहे माझं. संकल्प ढोबळे. एवढं हलक्यात घेऊ नका मला. नाही, हे आप्पे अर्जुनचं जगणं मुश्किल केलं ना तर नाव लावणार नाही संकल्प ढोबळे. मुक्काम पोस्ट जाट नांदोर, तालुका शिरोर कासार, जिल्हा बीड, हल्ली मुक्काम मासगाव. थोड़ा ड्रामा और ये सारा हंगामा मिलेगा सिर्फ 2 पॉइंट पर, वो भी फ्री.